हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. अखंड चंद्राकडे एकटक पाहत म्हणाला, आता इथून निघायचं का बायको, की तुला अजून इथेच थांबायचं आहे? म्हणजे मला काही हरकत नाही, तुला इथे राहायचं असेल तर तू राहू शकतेस. त्याच्या या बोलण्यावर मून मोठमोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. अखंड इतक्या सहजपणे तिला इथे राहू देईल असं तिला मुळीच वाटत नव्हतं. तेवढ्यात अखंड हलकसं हसत म्हणाला, पण जर तू इथे राहायचं ठरवलंयस ना, तर ते पूर्णपणे तुझ्या रिस्कवर असेल चांद. कारण तुला माहिती आहेच मी तुझ्यासाठी किती पॉझिटिव्ह आहे. तुझ्याशिवाय माझं मन अजिबात लागत नाही. आणि जेव्हा माझं मन लागत नाही तेव्हा त्रास तुलाही होतो ना चांद. म्हणजे हृदयातून हृदयाला असलेलं कनेक्शन. त्याच्या या शब्दांतला अर्थ मूनला लगेच समजला. ती लगेच हसत म्हणाली, आपल्या दोघांचं हृदयातून हृदयाला असलेलं नातं खूपच खास आहे मिसेस सिंघानिया. तुमचं मन लागत नाही आणि खरं तर त्रास मलाच होतो, कारण मी तुमच्यावर प्रेम करते. पण ठीक आहे, आपली कपल टॉक आपण नंतर करू. आधी मला आईचा निरोप घ्यायचा आहे, असं म्हणत ती सुहासिनीजींकडे गेली आणि त्यांच्या छातीत जाऊन बिलगली. सुहासिनीजींनीही क्षणाचाही विलंब न करता तिला आपल्या मिठीत घट्ट धरलं. त्या क्षणी त्यांना मनातून खूप विचित्र वाटत होतं. मनात येत होतं की मूनला कायमच आपल्या मिठीत बंद करून ठेवावं, तिला या संपूर्ण जगापासून लपवून ठेवावं. का माहीत नाही, पण त्यांचं मन खूप अस्वस्थ झालं होतं. मून थोड्या वेळाने त्यांच्यापासून दूर झाली आणि हसत म्हणाली, आय लव्ह यू मम्मा. तुमच्या मूनकडून कधी काही चूक झाली तर तुम्ही मला माफ कराल ना? सुहासिनीजींनी लगेच तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाल्या, असं काहीही होणार नाही. माझे मून कधीच चूक करू शकत नाही. ती खूप समजूतदार आहे आणि समजा एखादी चूक झालीच तरी मी तिला चूक मानणार नाही. ती फक्त एक छोटीशी चूक असेल जी मी क्षणात विसरून जाईन. मून त्यांच्या या शब्दांवर हसली आणि पुन्हा एकदा त्यांच्या मिठीत शिरली. त्या क्षणी अखंडला मून थोडी वेगळीच वाटत होती. काही वेळाने मून सुहासिनीजींपासून दूर झाली. त्यांच्याकडे पुन्हा एकदाही न पाहता ती थेट अखंडकडे आली आणि म्हणाली, आता आपण निघू. अखंड तिला तिरकस नजरेने पाहत म्हणाला, अजूनही जर इथेच तुझ्या घरात थांबायचा विचार असेल तर एकदा नीट विचार करून घे. मून हसली आणि शांतपणे म्हणाली, मून जेव्हा एकदा निर्णय घेते तेव्हा ती वारंवार विचार करत बसत नाही. असं म्हणत तिने अखंडचा हात धरला आणि पुढे म्हणाली, जिथे न्यायचं आहे तिथे चला. हे बोलून ती पुढे चालू लागली आणि अखंडही तिच्यासोबत चालू लागला. दोघंही अग्रवाल हाऊसच्या बाहेर आले, गाडीत बसले आणि तिथून निघून गेले. अखंड गाडी चालवत असताना वारंवार मूनकडे पाहत होता, तर मूनची नजर मात्र बाहेर होती. तिने चेहरा खिडकी बाहेर वळवला होता आणि हातावर टेकून तो विसावलेला होता. अखंडने तिच्या गुडघ्यावर आपला हात ठेवत विचारलं, काय विचार करत आहेस? मूनने त्याच्याकडे वळून पाहिलं. थेट त्याच्या डोळ्यात नजर घालत ती म्हणाली, हेच की तुम्ही किती पटकन रंग बदलता मिसेस सिंघानिया. काश भावना बदलणंही एवढं सोपं असतं. थोड्याच वेळापूर्वी तुम्ही माझ्यावर हात उगारला होता आणि आता तुम्ही मला घरी घेऊन चाललात. आता तिथे जाऊन मला कोणती शिक्षा देणार आहात? म्हणजे मी इतका मोठा गुन्हा केला आहे ना. तुमच्या बहिणीला अडकवण्याचा प्रयत्न केला, तिच्यावर खोटे आरोप लावले, तर इतक्या पटकन माफी सुचणं तसं सोपं नसतं. मला शिक्षा मिळेलच ना, आणि ती मला भोगावीच लागेल ना. अखंड अतिशय हळू आवाजात म्हणाला, मून, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. मून आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही बोलताही का मिसेस सिंघानिया? मला तर वाटलं होतं की तुम्ही फक्त टॉर्चरच करता. असो, बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला? अखंडने पुन्हा एकदा
खोल श्वास घेतला आणि म्हणाला, आत्ता नाही, थोड्या वेळाने. सध्या आपण घरी जाऊया. तू थोडा आराम कर. मून उपराधाने हसत म्हणाली, तुम्ही तेव्हाच काही बोलाल ना मिस्टर सिंघानिया, जेव्हा तुमच्याकडे बोलण्यासारखं काही असेल, कारण बोलण्यासाठी काहीतरी असणं गरजेचं असतं. आणि आपल्या दोघ्यात बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही. असो, मला झोप येते मिस्टर सिंघानिया, मी झोपते. घरी पोहोचलो की मला सांगा. असं म्हणून मूनने आपलं डोकं मागच्या सीटला टेकवलं आणि डोळे मिटले. अखंडला तिला काहीतरी सांगायचं होतं, पण मूनचे मिटलेले डोळे पाहून तो गप्प बसला आणि शांतपणे गाडी चालवत राहिला. तरीही त्याची नजर पुन्हा पुन्हा मूनकडे जात होती. मूनचे डोकं थोडंसं जरी हललं तरी तो लगेच हात पुढे करत होता, जेणेकरून तिचं डोकं खाली वाकू नये. त्याने गाडी थांबवली आणि सीट पूर्णपणे मागे झुकवली. त्यामुळे आता मून आरामात मागे झोपली होती. अखंडने हलकेच तिचे केस कुरवाळले आणि पुन्हा गाडी सुरू केली. त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. थोड्याच वेळात ते सिंघानिया मेन्शनमध्ये पोहोचले. मूनने त्याला सांगितलं होतं की मेन्शनला पोहोचल्यावर तिला उठवावं, पण अखंड गाडीतून उतरला, दुसऱ्या बाजूला गेला आणि मूनला अलगद आपल्या कुशीत उचललं. तिला न उठवता तो तिला तसाच आत घेऊन गेला. अचानक तो थांबला आणि तिथे उभ्या असलेल्या एका सर्व्हंटकडे पाहत म्हणाला, आज रात्री लवकर डिनर तयार करून रूममध्ये पाठवा. आणि हो, लक्षात ठेवा, दूधही पाठवा, थोडे ड्रायफ्रुट्स घालून. सर्वंटने मान हलवून होकार दिला. अखंड मूनला घेऊन थेट आपल्या खोलीत गेला. दुसरीकडे आपल्या खोलीतून बाहेर येत असलेल्या रिद्धीने अखंडला मूनला कुशीत उचलून येताना आणि इतक्या काळजीने सूचना देताना पाहिलं, तेव्हा तिचे डोळे विस्फारले. सकाळीच अखंड मूनवर प्रचंड चिडलेला होता. असं वाटत होतं की तो तिला माफ करणारच नाही. तिला खूप छळेल, कारण मूनने तिच्यावर बोट उगारलं होतं. पण इथे तर सगळंच वेगळं दिसत होतं. ती ताबडतोब अखंडशी बोलण्यासाठी जिना चढत वर आली. मूनने आज तिच्यासोबत जे केलं ते माहीत असूनही अखंड तिच्याशी इतक्या प्रेमाने कसा वागू शकतो, हे विचारायचंच तिने ठरवलं होतं. ती त्यांच्या खोलीबाहेर पोहोचली. हलकेच दार उघडल्यावर तिची नजर पलंगावर झोपलेल्या मूनकडे गेली. जिने अंगावर ब्लँकेट घेतलं होतं ते दृश्य पाहून रिद्धीचं मन आणखी जळालं. तेवढ्या तिची नजर बाल्कनीत उभ्या असलेल्या अखंडकडे गेली, जो फोनवर कुणाशी तरी बोलत होता. जो कोणी दुसरा नव्हता तर डॉक्टर होता. अखंड म्हणत होता, आत्ता मून झोपलेली आहे, थोड्या वेळात उठून जेवेल. तुम्ही मला सांगाल की अबॉर्शनच्या गोळ्या तिला कशा द्यायच्या आहेत? मी तिला देईन. दुधात मिसळून देणं योग्य पर्याय असेल ना? म्हणजे काही साईड इफेक्ट्स तर होणार नाहीत ना? समोरून डॉक्टर म्हणाले, जर तुम्ही तिला सांगून औषधं देत असाल तर दुधात मिसळण्याची गरज नाही, पण जर तिला न सांगता देणार असाल तर माझ्या मते तुम्ही तिला सत्य सांगायलाच हवं. मिस्टर सिंघानिया, एक मुलगी ॲबॉर्शनसाठी खूप अवघडीनं तयार होते आणि जर तिच्याशी फसवणूक करून हे सगळं केलं गेलं तर तिला खूप त्रास होईल. म्हणजेच ती भावनिकदृष्ट्या फार जखमी होईल. त्यामुळे अधिक योग्य हेच ठरेल की डॉक्टरांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अखंड म्हणाला, मला फालतू लेक्चर नकोय. फक्त एवढं सांगा, दुधात औषधं मिसळल्यामुळे काही साईड इफेक्ट तर होणार नाही ना? समोरून डॉक्टर लगेच म्हणाले, नाही, तसं काहीच होणार नाही. फक्त तुम्ही तिच्या आरोग्याकडे थोडे लक्ष ठेवा. तिच्या खाण्यापिण्याची आणि विश्रांतीची विशेष काळजी घ्या. हे ऐकताच अखंडने फोन कट केला आणि समोरच्या सोफ्याकडे फेकून दिला. त्यांचं बोलणं ऐकून रिद्धीच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. ती लगेच खोली बाहेर आली आणि धक्क्यात म्हणाली, मून प्रेग्नंट? ओ गॉड, हे सगळं काय चाललंय?
पण क्षणातच तिच्या चेहऱ्यावर सुटकेचा भाव आला. तिने हलकेच छातीवर हात ठेवला आणि म्हणाली, थँक गॉड, भाऊ तिचं ॲबॉर्शन करणार आहे, नाहीतर फार मोठी अडचण झाली असती. फक्त या प्रेग्नन्सीबद्दल कुणालाच कळायला नको. म्हणजे आईला जर हे कळलं तर ती ते ॲबॉर्शन होऊ देणार नाही. हे बोलून ती तिथून निघून गेली. आपल्या खोलीत येऊन ती विचारात पडली. चेहऱ्यावर एक चालाख स्मित ठेवत ती स्वतःशीच म्हणाली, आतापर्यंत सगळं अगदी तसंच घडतंय जसं मला हवं होतं. पण एक प्रॉब्लेम आहे. भाऊ आणि मून यांच्यात जवळीक वाढत चालली आहे. मला त्या जवळीकांना अंतरात बदलायचं आहे आणि त्यासाठी काय करायचंय हे मला चांगलं माहिती आहे. मी संधी शोधत नाही, संधी चालत माझ्याकडे येते. मग मी तरी काय करणार? हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर एक धोकादायक क्रूर हसू होतं. तिकडे अखंड मून जागी होण्याची वाट पाहत सोफ्यावर बसला होता. त्याने डोकं मागे टेकवलं होतं आणि डोळे मिटले होते. तेवढ्यात त्याला खोलीत हलकीशी हालचाल जाणवली. त्याने लगेच डोळे उघडून पाहिलं तर मून समोर कपाटाजवळ उभी होती आणि स्वतःसाठी नाईट सूट काढत होती. नाईट सूट हातात घेत ती बाथरूमकडे जाऊ लागली. तेवढ्यात अखंड तिला थांबवत म्हणाला, शांत, काय करतेस तू? मूनने त्याच्याकडे पाहिलं आणि हसतच म्हणाली, शॉवर घ्यायला जाते मिसेस सिंघानिया. तुम्ही म्हणाल तर नाही जाणार. क्षणभर अखंडने डोळे मिटले. मग तो उठून तिच्या जवळ आला. तिच्या हातातले कपडे काढून बाजूला फेकत तो म्हणाला, आत्ता नाही, सध्या तरी तू माझ्यासोबत डिनर करशील. मून लगेच म्हणाली, मला भूक नाहीये मिसेस सिंघानिया. तुम्हाला डिनर करायचं असेल तर तुम्ही करा. मला भूक लागेल तेव्हा मी नंतर खाईन. ते बोलून तिने अखंडने बाजूला फेकलेले कपडे उचलले आणि वॉशरूमकडे जायला निघाली. पण जाता जाता ती थांबली आणि अखंडाकडे पाहत म्हणाली, त्रास देणारे फक्त त्रासच देतात मिसेस सिंघानिया, काळजी दाखवत नाहीत. हे बोलून तिने एक खोल श्वास घेतला, दीर्घ श्वास घेतला आणि वॉशरूममध्ये निघून गेली. अखंडने आपल्या 2 बोटांनी कपाळ धरलं आणि वैतागून कपाळ चोळू लागला. काही वेळाने मून वॉशरूममधून बाहेर आली तेव्हा अखंडने तिचा हात धरला. मून लगेच म्हणाली, माझा हात सोडा मिसेस सिंघानिया. जर मला बेडवर घेऊन जायचं असेल तर मी स्वतः चालून जाईन. मी तुम्हाला कुठे नकार देते. हे म्हणत तिने आपला हात सोडून घेतला. अखंड चिडून म्हणाला, तुला नाही वाटत तू जरा जास्तच बोलतेस? मूनने त्याचं बोलणं ऐकलं पण काही उत्तर दिले नाही. तिने शांतपणे आपला हात अखंडच्या हातावर ठेवला. अखंड तिला आश्चर्याने पाहू लागला पण काहीच बोलला नाही. तो शांतपणे तिला सोफ्यावर घेऊन गेला आणि स्वतःच्या हाताने तिला जेवू घालू लागला. मून कोणतीही कुरकुर न करता शांतपणे जेवत होती. मून इतकी शांत का आहे याचं अखंडला आश्चर्य वाटत होतं. तो वैतागून म्हणाला, आता काय झालं, इतकी गप्प का आहेस? आणि त्यावेळी मून हलकेच हसली आणि म्हणाली, तुम्ही सर म्हणालात ना की मी जास्त बोलते म्हणून मी गप्प राहायचं ठरवलं. कदाचित त्यामुळे तुम्हाला थोडा तरी सुकून मिळेल. आणि काळजी करू नका मिसेस सिंघानिया, फार लवकर तुम्हाला पूर्ण आयुष्यभराचा सुकून मिळणार आहे. तिच्या या शब्दांनी अखंड पूर्णपणे अस्वस्थ झाला. पुढे सुरू आहे. सिंघानिया मेन्शन. अखंड स्वतःच्या हाताने मूनला जेव घालत होता. मून गप्प असल्यामुळे अखंडने तिला विचारलं की ती इतकी शांत का आहे. तिच्या उत्तरामुळे अखंड प्रचंड अस्वस्थ झाला होता. मूनने उदासपणे लवकरच सुकून मिळेल असं म्हणणं जणू अखंडचा सगळा सुकून हिरावून घेणारं होतं.
अखंडाने लगेच टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि मूनकडे देत चिडून म्हणाला, फालतू बडबड कमी करत जा. जेव्हा बोलायला सांगतो तेव्हा गप्प बसतेस आणि जेव्हा गप्प राहायला सांगतो तेव्हा इतकं बोलून डोकं खाऊन टाकतेस. तुझं स्वतःचं डोकं खराब आहे आणि तू माझंही करून ठेवलंयस. मून त्याचं बोलणं ऐकून हसली आणि म्हणाली, मी तुमचं डोकं खराब करू शकत नाही मिस्टर सिंघानिया. त्यासाठी खूप मोठा लेव्हल लागतो जो माझ्याकडे नाही. असो, माझं जेवण झालं आहे. आता मी बेडवर जाऊन झोपू का, की अजून काही बाकी आहे? अखंड काहीही न बोलता शांतपणे मान मागे टेकून बसला. मून उठली आणि बेडकडे निघून गेली. मून बेडवर झोपली खरी, पण अखंडाकडे आश्चर्याने पाहू लागली, कारण इतक्या सहजपणे तो तिला झोपू देईल यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. अखंड कसा आहे हे तिला चांगलंच माहिती होतं. ती अखंडाकडे पाहत म्हणाली, जर तुम्हाला काही करायचं असेल तर आत्ताच करून घ्या मिसेस सिंघानिया. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा.